नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं लॉजिकल जीके या यूट्यूब चॅनलवर। तर आजची पीएम किसान योजनेविषयीची महत्त्वाची अपडेट आलेली आहे। ती अपडेट आपण सविस्तर जाणू। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे अशाच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। तर पीएम किसान योजनेविषयीची ही महत्त्वाची अपडेट आहे। या योजनेचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी वितरित करण्यात आलेला आहे, परंतु काही शेतकऱ्यांना अजूनही त्यांच्या खात्यामध्ये हा लाभ मिळालेला नाही। तर त्याची कारणे काही दिलेली आहे। पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य आहे। OTP आधारित ई-केवायसी उपलब्ध आहे आणि बायोमेट्रिक्स आधारित ई-केवायसीसाठी जवळच्या CSC केंद्राशी संपर्क साधावा, असं पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर माहिती दिलेली आहे। तर या पद्धतीने आपल्याला इथे KYC करून घ्यायची आहे, अन्यथा आपल्याला लाभ मिळायला अडचण येईल। पुढे काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे। विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखली आहे, जी पीएम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निष्कर्षांतर्गत येऊ शकतात। यामध्ये उदाहरणार्थ 1-2-2019 नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी। नंबर 2 आहे, ज्या प्रकारामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी जर लाभ घेतला असेल तर, म्हणजे उदाहरणार्थ पती पत्नी दोघेही किंवा प्रौढ आणि अल्पवयीन इत्यादी। प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकरणांचे फायदे तात्पुरते रोखण्यात आलेले आहेत। अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना पीएम किसान वेबसाईट, मोबाईल ॲपच्या नो यूजर स्टेटस KYC किंवा किसान ई-मित्र चॅटबॉटवर त्यांची पात्रता स्थिती तपासण्याची विनंती करण्यात येत आहे। तर ही होती महत्त्वाची माहिती। एका घरात जर 2 व्यक्तींना लाभ मिळत असेल तर त्यातल्या एका व्यक्तीचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आलेला आहे। सगळी व्यवस्थित पडताळणी झाल्यानंतर त्यांना लाभ सुरू करण्यात येईल। अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राइब करा।